वाजेपर्यंत दिलेला आहे. अल्टिमेटम असं काहीच दिलेलं नाही. मला तर वाटतं आम्ही इलेक्शनला सामोरे जाणारच आहोत. म्हणजे अजूनपर्यंत काहीच नाही, मेसेज नाही, काही नाही. तयारीत आम्ही आहोत. मांडव पडायला सुरुवात झाली काँग्रेस कमिटीच्या बाहेर. इथं मांडव पडेल. लोकांची खरं तर या निवडणुकीमध्ये बारामतीतील अनेक जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अनेक जणांनी आता माघार घेतलेली आहे. त्यांची भावना झालेली आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आपण ही उमेदवारी मागे घ्यावी असं आवाहन केलं होतं. त्याला उमेदवार प्रतिसाद देत आहेत. आता थोड्याच वेळात आपल्याला देखील वरिष्ठांचा त्या ठिकाणी फोन येऊन निर्णय घेण्यासंदर्भात सूचना केल्या जातील. आणि किती वाजेपर्यंत साधारण आता वाजलेत 12:30 ते 12:20 झालेले. साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान तुम्हाला फोन येईल अशी आम्हाला वरिष्ठांकडून सूत्रांकडून माहिती मिळते. आणि सकाळी जी तुमचं बोलणं झालं होतं सपकाळ साहेबांशी, ह्याच्यामध्ये आपलं बोलणं किती वेळ झालं आणि काय मार्गदर्शन करण्यात आलं? मी तुम्हाला सांगा ते कमी काळापुरता आहे. त्यांनी मला सांगितलं असं जर चर्चा झालेली आहे. आपण निर्णयाला आपल्या ठाम आहोत. आपण अजून विचार करतोय. आम्ही काँग्रेसवाले विचाराला कधी नाकारत नाही. विचार जे काही असतील चर्चेनेच बऱ्याचशा गोष्टी पुढे जातात. तर त्या पद्धतीने ते म्हणले बाबा मी चर्चेला खुली दारं केलेली आहेत आणि जो काही निर्णय होईल तो होईल. पण त्या वेळेपर्यंत ते ठाम होते की आपण इलेक्शनला सामोरे जायचं. शरद पवार, तुम्ही काल उल्लेख केला होता की महाविकास आघाडीतला घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ तुम्हाला मदत करेल असं देखील तुम्ही काल सांगितलं होतं. एकंदरीत शरद पवारांची आजची जी काही भूमिका आहे ही निवडणूक त्यांनी सांगितलं की अजित पवारांचं अकाली निधन झाल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसनं ज्यांचा तो जो काही निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा. मात्र माझा काँग्रेसला सल्ला राहील की त्यांनी या संदर्भात कुठेतरी विचार करावा. काँग्रेस म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? शरद पवारांनी देखील तसं आव्हान आता केलेलं पाहायला मिळते. नाही, शरद पवार साहेबांनी मोठेपणाने तो आव्हान केलं असेल तर त्यांचं पक्ष वेगळे, आमच्या पक्षाचे निर्णय वेगळे आहेत. आमचे पक्षाचे निर्णय आदरणीय सपकाळ साहेब घेतात, आमचे वरिष्ठ वेगळे. तर त्यामुळे त्यांनी एक वडिलकीच्या भावनेने त्यांनी सांगितलं असेल. काँग्रेसचे जे रमेश चेन्नमनेनी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहे अशी माहिती दिली आहे त्यांनी. आणि लेखी तर काही नाही आणि मला काय असं कन्वे केलं नाही. तर त्या पद्धतीने मी अजून माझ्या उमेदवारीस ठाम आहे. काँग्रेसमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतोय का? कारण एकीकडे काही वरिष्ठ नेते म्हणतात की या निवडणुकीतून आम्ही माघार घेतली आणि पक्षश्रेष्ठी जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणतात आम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. कुठे या संदर्भात काँग्रेसमध्ये राज्यात दोन गट असल्याचं पाहायला मिळतं. नाही, असं काही नाही. माणसाचा असा उत्साह असतो. काही लोक उत्साही असतात, काही लोक थोडेसे हे असतात. पण जो पण काही निर्णय असेल, महाराष्ट्रातले सर्व जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब आहेत आणि ते जो निर्णय घेतील त्या निर्णयास मी बांधील राहील.